नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपले सर्वांचे अभिजित सर अकॅडमी पुणे या ई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सोळंके आपलं मनपूर्वक स्वागत करतोय. सर्वांना शुभ सकाळ. आज आपण जी न्यू अपडेट आलेली आहे सरळ सेवा भरती 2026 अंतर्गत ज्या वेगवेगळ्या विभागांच्या जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत त्यामध्ये जून म्हणजे या चालू महिन्याच्या शेवटी, कारण की आता आचारसंहिता विधान परिषदेची आमदारकीचे चालू आहे. तुम्हाला सुद्धा माहिती आहे स्थानिक स्वराज्य संस्थेअंतर्गत ज्या निवडणुका पार पाडल्या जातात, आमदारकी अप्रत्यक्ष निवडणूक. आणि दुसरं जुलै महिन्यामध्ये म्हणजे आता कोणताही अडथळा या ठिकाणी जाहिरातीसाठी असणार नाही. तर या 2 महिन्यामध्ये अपेक्षित असणाऱ्या ज्या वेगवेगळ्या विभागाचे अपडेट आलेले आहेत, आकृतीबंध तयार झालेले आहेत, ज्या तुम्हाला जाहिराती सांगितल्या जाणार आहेत, त्या विभागांतर्गत आपण कोणत्या पदाकरिता एलिजिबल आहोत, ऑनलाईन फॉर्म भरता येतो आपल्याला, त्याला काय क्रायटेरिया आहे, कोणकोणत्या पदांचा त्यामध्ये समावेश आहे, परीक्षा कोणामार्फत घेतली जाणार आहे आणि कधी होणार आहे, या सर्व बाबी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमामधून सांगितल्या जाणार आहेत. त्याकरिता आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. मधनं कुणी स्किप करणार नाही, कारण की तुम्हाला या मार्फत पूर्ण 10 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती दिली जाणार आहे. तर सुरुवातीला लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे. आणि आपल्याकडे कालपासून म्हणजे 1 जून 2026 पासून वेगवेगळ्या बॅचेस जसं की अंगणवाडी असेल, सरळ सेवा भरतीमधील तलाठी, ग्रामसेवक, कृषी सेवक असेल, एएनएम, जेएनएम, स्वच्छता निरीक्षक, फार्मसिस्ट ऑफिसर, सर्व बॅचेस आपण स्टार्ट केलेले आहेत. तर यामध्ये हा स्टाफ आहे 6 लोकांचा. यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या विषयाकरिता एक्सपर्ट फॅकल्टी या ठिकाणी उपलब्ध असणार आहे. सर्व आणि तांत्रिक विषयासहित बॅचेस असतील. आणि तुम्हाला बॅच जॉईन करण्याकरिता अभिजित सर अकॅडमी ऍप प्ले स्टोरला जाऊन ऍप डाउनलोड करायचं आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍपची लिंक दिलेली आहे, किंवा तुम्हाला 9823444463 या नंबरवरती संपर्क करायचा आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड म्हणजे काय, तर तुम्ही लाईव्ह सुद्धा डेली क्लास बघू शकता, डेली क्लास होतात, किंवा तुम्ही रेकॉर्डिंग सुद्धा तुम्हाला अनलिमिटेड वेळा पाहता येणार आहे. त्याच्यासोबतच पीडीएफ नोट्स आपण सर्व विषयाच्या देणार आहोत, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही स्वरूपाचे बुक परचेस करण्याची आवश्यकता राहणार नाही. टेस्ट जी बुक नोट्स सर्व अवेलेबल असणार आहे. तर आपला जास्त वेळ न घेता या ठिकाणी जे महत्वाच्या अपडेट आहे जून आणि जुलै महिन्यामध्ये, कारण की आता 17 जून पर्यंत आचारसंहिता आहे, त्यानंतर मंथ एंड आणि जुलैच्या फर्स्ट वीक पासून काही विभागाच्या जाहिराती येणार आहेत. त्यामध्ये सर्वात मोठी जी जाहिरात असणार आहे 3200 पदांची. ओके, गट क आणि गट ड. ओके, गट क आणि ड पदांचा नगर परिषद, नगरपंचायत संचालनालय भरती अंतर्गत यामध्ये जे आपल्याकरिता पद आहेत, इंजिनिअरिंग डिपार्टमेंट सुद्धा आहे, संगणक अभियंता, विद्युत स्थापत्य अभियंता, आणि जे कॉमन पद आहे करनिर्धारक व प्रशासकीय अधिकारी, त्या गट ब गट क चे आहेत, त्याला फक्त ग्रॅज्युएशन काय लागणार आहे, पदवी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. त्यासोबतच एसआयचा स्वच्छता निरीक्षकच्या 302 जागा आहेत. करनिर्धारक प्रशासकीय अधिकारीच्या किती आहेत, 721 जागा आहेत. तर स्वच्छता निरीक्षक करिता 12वी नंतर कोणताही 12वी आर्ट, कॉमर्स, सायन्स असो आणि तुमचा एसआयचा कोर्स झालेला असेल तर तुम्हाला नगर परिषद मधील स्वच्छता निरीक्षक पदाकरिता फॉर्म भरता येणार आहे. हे एक विभाग सांगितलंय. त्यानंतर आरोग्य विभागामध्ये तब्बल 8000 जागेकरिता जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. यामध्ये सर्व गट क आणि गट ड पदांचा समावेश असणार आहे. आरोग्य सेवक, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, एमपीडब्ल्यू, आरोग्य निरीक्षक, आरोग्य पर्यवेक्षक, एएनएम, जेएनएम, हे जे कोर्सेस तुमचे कंप्लीट झालेले आहेत ते विद्यार्थी या ठिकाणी पात्र ठरणार आहेत ऑनलाईन फॉर्म भरण्याकरिता. आणि वयोमर्यादा सर्वांची सेमच आहे. ओपन करिता 38 पर्यंत आणि कॅटेगरी करिता 43 वर्षापर्यंत. त्यानंतर खेळाडू, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त यांना 45 वर्षापर्यंत सवलत देण्यात आलेली आहे. त्यानंतर अजून एक मोठी जाहिरात आहे ती तलाठी किंवा त्याला आपण ग्राम महसूल अधिकारी, नवीन नाव चेंज झालेलं आहे. याच्या जवळपास 2300, अगोदर 1700 जागा होत्या, परंतु आता यामध्ये 500 ते 600 पदांची वाढ झालेली आहे. ही सुद्धा भरती प्रत्येक जिल्ह्याची येणार आहे. आणि तलाठी फक्त एमपीएससी, आता बघा नगर परिषद ही आयबीपीएस कंपनी मार्फत होणार आहे, ती सुद्धा सांगतोय. आरोग्य विभाग एमपीएससी मार्फत. त्यानंतर तलाठी भरती ही सुद्धा एमपीएससी मार्फत होणार आहे. वयोमर्यादा सांगितले तलाठी करिता सुद्धा फक्त ग्रॅज्युएशन कंप्लीट असणं गरजेचं आहे, किंवा तुम्ही आता यावर्षी जर परीक्षा दिलेली असेल शेवटच्या फायनल इयरची, तरी सुद्धा तुम्हाला तलाठी करिता फॉर्म भरता येणार आहे. पुढची आहे अंगणवाडी सुपरवायझर आणि अंतर्गत. सुपरवायझर म्हणजे सरळ सेवा भरती आहे. याला फक्त ग्रॅज्युएशन कंप्लीट लागतं. ओके, एनी ग्रॅज्युएशन, दुसरं काहीच क्रायटेरिया नाहीये. आणि जी डिपार्टमेंटची एक्झाम आहे ती वेगळी जाहिरात प्रसिद्ध होती, त्याकरिता 55 वर्ष वयोमर्यादा करण्यात आलेली आहे. ओके, पर्यवेक्षिका 55 वर्षापर्यंत आपल्याला फॉर्म भरता येणार आहे.
तर त्याची सुद्धा 272 शहरी भागाची अंतर्गत डिपार्टमेंटची आणि ग्रामीण मध्ये 228 आणि सरळ सेवेच्या आहेत त्या किमान 300 ते 350 जागेची जाहिरात जुलै महिन्यामध्ये प्रसिद्ध होणार आहे. ओके, त्यानंतर वेगवेगळ्या महानगरपालिकेमध्ये सुद्धा जाहिराती आहेत. त्यामधील जे आता अपडेट आहेत किंवा आकृतीबंध मंजूर झालेले आहेत ते जाहिराती अपेक्षित आहेत. त्यामध्ये पुणे महानगरपालिका असेल, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, नागपूरच्या सुद्धा 8,000 जागा मंजूर झालेल्या आहेत, त्यापैकी 1,500ची जाहिरात येईल. संभाजीनगर मनपा असेल, अमरावती आहे. ओके, ह्या वेगवेगळ्या महानगरपालिका जसे की 29 महानगरपालिका आहेत, त्यापैकी फक्त आतापर्यंत 5 महानगरपालिकेच्या जाहिराती आलेल्या आहेत. राहिलेल्या उर्वरित जी जाहिराती आहेत त्या यावर्षी भरल्या जाणार आहेत त्यामधील पदे. त्यानंतर पशुसंवर्धन भरती आहे. यामधलं पशुसंवर्धन भरती फक्त पशुसंवर्धन आयुक्तालय 322 जागा ह्या एमपीएससी मार्फत कंडक्ट केल्या जाणार आहेत आणि बाकी राज्यामध्ये पशु दवाखाने असतील ती आणि जिल्हा परिषद मध्ये जे 17 जागा आहेत त्या टीसीएस किंवा आयबीपीएस कंपनी मार्फत भरल्या जाणार आहेत. वेगवेगळ्या महानगरपालिकेची सुद्धा भरती टीसीएस किंवा आयबीपीएस कंपनी मार्फतच असणार आहेत. अंगणवाडीची सुद्धा टीसीएस किंवा आयबीपीएस कंपनी मार्फत होणार आहे. ओके, ज्या एमपीएससी मार्फत आहे ते तुम्हाला नोट डाऊन करून या ठिकाणी देत आहे. त्यानंतर पुढचं आहे कृषी विभाग भरती. कृषी विभाग भरती सुद्धा एमपीएससी मार्फत गेलेली आहे. कृषी सेवक भरती ज्यांचं जेटीसी डिप्लोमा किंवा ज्यांचं बीएससी एग्रीकल्चर विथ अलाइड ब्रांचेस किंवा अलाइड ब्रांचेस असतील, बीटेक फूड टेक्नॉलॉजी, हॉर्टिकल्चर, ओके, बायोटेक्नॉलॉजी, त्यांच्यासाठी कृषी सेवक, कृषी सहाय्यक कृषी अधिकारी आपण बोलतो. त्यानंतर रेशीम संचालनालयामध्ये मोठी भरती येणार आहे. रेशीम संचालनालय आयुक्तालय मुख्यालय कुठे आहे? नागपूर या ठिकाणचं. त्यानंतर बहुजन कल्याण विभागामध्ये निरीक्षक याच्यासाठी काय आहे, जसं की आता कामगार आयुक्तालयाची भरती आलेली आहे त्याप्रमाणे बहुजन कल्याण विभागाची सुद्धा भरती येणार आहे. निरीक्षकच्या 300 जागा आहेत आणि त्याला फक्त निरीक्षक करिता ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे. ओके, पदवी प्राप्त कोणत्याही शाखेतील. त्यानंतर मृदा आणि जलसंधारण विभागांतर्गत कालचीच अपडेट आलेली आहे. याच्या सुद्धा 6 ते 6,000 जागा मंजूर झालेल्या आहेत. मृदा आणि जलसंधारण मध्ये सर्व विभागाच्या म्हणजे सर्व विभागाकरिता फक्त नुसते इंजिनिअरिंग करिता नसून त्यामध्ये ज्यांचं जनरल ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे त्यांच्यासाठी सुद्धा जागा असणार आहे. जसं की कालवा निरीक्षक असेल, सिंचन निरीक्षक आपण त्याला नवीन नाव दिलेलं आहे. त्यानंतर कृषी विद्यापीठ, जे 4 कृषी विद्यापीठ आहेत त्या विद्यापीठांतर्गत जी रिक्त पद आहेत ते सुद्धा भरली जाणार आहेत आणि जे प्रतीक्षेमध्ये आहे 2019 नंतर मोठ्या प्रमाणामध्ये जाहिरात येणार आहे. एसआयडी भरती, ओके, 2026 ची स्टेट इंटेलिजन्स डिपार्टमेंट, याला सुद्धा पदवी उत्तीर्ण असलेले उमेदवार म्हणजे 90% जर आपण पदे या ठिकाणी बघितले तर ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट आहे त्यांना ऑनलाईन फॉर्म भरता येतो. टेक्निकल जर सोडले तर ह्या जून एंड किंवा जुलै पर्यंत जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत. कारण की आता आचारसंहिता आहे 17 जून 20 जून पर्यंत हे चालेल. त्यानंतर लगेचच जाहिराती यायला सुरुवात होणार आहे. आता अगोदर आदिवासी विभागाची आलेली आहे, कामगार आयुक्तालय भरती आलेली आहे. त्यानंतर ह्या जे मी 12 सांगितल्या 12 पैकी या 2 महिन्यामध्ये किमान 4 ते 5 डिपार्टमेंटच्या जागा अपेक्षित आहे. 100% येणार आहेत. त्याकरिता तुम्हाला काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. त्याकरिता आपल्याकडे अंगणवाडी सुपरवायझर भरती 2026 करिता आपण सरळ सेवा असेल किंवा अंतर्गत 1 जून पासून ही भरती बॅच चालू केलेली आहे, कालपासून सुरू झालेली आहे. आयसीडीएस संगणक विषयासहित पोषण अभियान, मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता, जीके सगळे विषयामध्ये शिकवले जाणार आहेत. पीवायक्यू एमसीक्यूचा सराव, पीडीएफ नोट्स असतील उपलब्ध, टेस्ट सिरीज, लेक्चर अनलिमिटेड वेळा पाहता येतील. व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असेल. तज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं मार्गदर्शन तुम्हाला लाभणार आहे. तर जॉईन होण्याकरिता 9823 44 22 63 हा नंबर आहे. या नंबरवरती संपर्क करायचा आहे किंवा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऍपची लिंक दिलेली आहे. ऍप डाउनलोड करून तिथनं सुद्धा तुम्ही बॅच जॉईन करू शकता. तसेच कोणाला जर न्यू अपडेट करिता टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल त्याची सुद्धा लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. अभिजित सर्स अकॅडमी पुणे टेलिग्राम चॅनलचं नाव आहे. तिथे सुद्धा तुम्ही जॉईन होऊन तुम्हाला जे नवीन अपडेट येतात डेलीच्या किंवा करंट अफेअरच्या ज्या अपडेट आहेत, नोट्स आहेत, ते आपण त्या ग्रुपवरती फ्री ऑफ कॉस्ट मध्ये देत असतो. ओके, ते सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. व्हिडिओ आवडला असेल की लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. ओके, ऑल द बेस्ट सर्वांना एक्झाम करिता, अभ्यासाकरिता. थँक्यू.